Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 40. Now in this video, we will discuss questions from 41 to 45 in detail. And the questions from competition week and question number 41 is the formula of hydride of a metal X is XH2. What will be the formula of compound formed between X and a non-metal Y with 5 electrons in M shell? तर पहा, what is the answer? काय म्हणलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा, हायड्राइड ऑफ मेटल एक्स इज XH2. मेटल काय आहे? XH2 आहे. हायड्राइड ऑफ मेटल एक्स हा XH2 आहे. हायड्रोजन हॅज अ वॅलन्सी. तर पहा, XH2 मध्ये हायड्रोजनची वॅलन्सी काय आहे आपल्याला माहित आहे, 1 आहे. आणि मेटल एक्स ची काय आहे वॅलन्सी, 2 आहे. ओके, सॅटिस्फाय बॉन्डिंग रिक्वायरमेंट. हायड्रोजनची वॅलन्सी काय आहे, 1 आहे. आणि ही 2 जी आहे ती एक्स ची वॅलन्सी आहे. ओके, गॉट दिस वन. डिटरमाइन द वॅलन्सी ऑफ नॉन मेटल वाय. आता आपल्याला नॉन मेटल वाय ची वॅलन्सी डिटरमाइन करायची आहे. तर पहा, XH2 मध्ये वॅलन्सी, हायड्रोजनची वॅलन्सी of hydrogen हायड्रोजनची वॅलन्सी काय आहे, 1 आहे. आणि एक्स ची काय आहे, 2 आहे. वॅलन्सी ऑफ मेटल एक्स इज काय आहे, एक्स ची वॅलन्सी काय आहे, 2 आहे. गॉट दिस वन. तर पहा, XH2 मध्ये आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. आता काय डिटरमाइन करायचं, नॉन मेटल वाय ची. आता इथं क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे पहा, नॉन मेटल वाय विथ 5 इलेक्ट्रॉन्स इन एम शेल. एम शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. एम शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स कमी पडत आहेत, 3 इलेक्ट्रॉन्स. ओके, मग 3 इलेक्ट्रॉन्स घेतल्यानंतर काय होईल, त्याची वॅलन्सी काय आहे, 3 इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील त्याला, तर त्याची वॅलन्सी होईल 3. ओके, नॉन मेटल Y वॅलन्सी काय आहे, वॅलन्सी is 3 because given in question, that is 5 electrons in M shell मध्ये आहे, 3 electrons required to complete its octet. Okay, आता पहा, combine X and Y using criss cross method. आपण काय करणार आहोत, X आणि Y ला कंबाईन करणार आहोत using criss cross method. तर पहा, X having valency X, इथे काय करणार आहोत, combine X and Y using criss cross method. Okay, तर X ची वॅलन्सी काय आहे, X ची वॅलन्सी किती आहे, 2. आणि Y ची वॅलन्सी काय आहे, 3. क्रिस क्रॉस केल्यानंतर काय येईल पहा, क्रिस क्रॉस मेथड, X ची 2 असलेली 3 ला, X ला 3 येईल आणि Y ला 2 जाईल. ओके, ओके, therefore the formula for the compound is, therefore the formula
Therefore, the compound is X3Y2. What this one? Okay. Then we will see next question. That is question number 42. The electronic configuration of a metal M is a 2818,1. What could be the formula of nitrate and nitrides of a metal M? तर पहा, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे 2818,1. द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटरमोस्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटरमोस्ट शेल मध्ये जो इलेक्ट्रॉन असेल आपण त्याला काय म्हणतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 आहे. 1 आहे म्हणजे तो काय करतोय, एक इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर काय स्टॅबिलिटी तो काय करू शकतोय, फॉर्म करू शकतोय. स्टॅबिलिटी फॉर्म करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉनला काय करावं लागेल, लूज करावं लागेल. ओके. मेटल एम फॉर्म्स युनिपॉझिटिव्ह आयन विथ अ चार्ज ऑफ, आणि एक इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्याच्यावरती एम प्लस आयन क्रिएट होईल. ओके. तर पहा, दिलेल्यानुसार मेटल एम काय करतोय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे मेटल एमचं? 2818,1. आफ्टर लूजिंग 1 इलेक्ट्रॉन, मेटल काय करतोय, टेंड टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स म्हणजे आउटरमोस्ट शेल, लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू अचीव, कशासाठी, टू अचीव स्टेबल कॉन्फिगरेशन. Achieve stable configuration, metal M forms unipositive ion with metal M forms unipositive ion with a charge of +1, that is M plus. आता आपल्याला काय करायचं आहे, डिटरमाइन करायची कोणाची व्हॅलेन्सी, नायट्रेट आणि नायट्राइड आयनची. नायट्रेट आयन जो आहे तो पॉलीएटॉमिक आयन आहे. नायट्रेट आपल्याला काय करायचं आहे, डिटरमाइन व्हॅलेन्सी ऑफ नायट्रेट अँड नायट्राइड आयन. डिटरमाइन valency of nitrate and nitride ion. व्हॅलेन्सी डिटरमाइन करायचं आहे आपल्याला. ओके. तर त्यासाठी काय करावं लागेल, काय माहित पाहिजे पहा, नायट्रेट आयन हा काय आहे, पॉलीएटॉमिक आहे. नायट्रेट ion is a polyatomic ion. नायट्रेट आयन काय आहे, पॉलीएटॉमिक आहे. विथ फॉर्म्युला काय येते पहा, NO3-. ओके. व्हॅलेन्सी याची काय आहे, 1 आहे. आणि नायट्राइड आयन हा काय आहे, मोनोएटॉमिक आहे. नायट्राइड आयन इज अ
मोनोएटॉमिक आहे. डिराइव्ड फ्रॉम नायट्रोजन. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे पहा. विथ फॉर्म्युला N3 मायनस. ओके, त्याच्यावरती चार्ज काय आहे -3. ओके, from the chemical formula using the valencies to form the neutral compound, the positive and negative charges must balance. न्यूट्रल कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काय करावे लागतात, बॅलन्स करावे लागतात. नायट्रेट पहा, नायट्रेट फॉर नायट्रेट with M plus and NO3 मायनस. नायट्रेटचा फॉर्म्युला आहे आणि मेटल हा काय आहे आपल्याकडं M प्लस युनिपॉझिटिव्ह आहे. तर आता काय चार्ज बॅलन्स करण्यासाठी कसं करावं लागेल, फॉर्म्युला कसा क्रिएट होते पहा. तर फॉर्म्युला काय फॉर्म झालेला आहे, आपण 1:1 रेशिओ मध्ये हा चार्ज बॅलन्स करत आहोत. आणि फॉर्म्युला इज काय क्रिएट होते बघा, NO3. दोन्हीवरती पण चार्ज काय आहे, 1 आहे, मेन्शन करायची गरज नाही. आता त्यानंतर पहा नायट्राइड with M plus and N3 minus. We need 3M plus ions. आता इथे आपल्याला 3M plus ion लागतात. ओके, टू बॅलन्स -3 ला. ओके, therefore फॉर्म्युला काय क्रिएट होते पहा. M वरती 1 आहे आणि ह्याच्यावरती 3 आहे. तर फॉर्म्युला काय क्रिएट होत आहे पहा. फॉर्म्युला इज M3 crisscross method, M3M. Okay, got this one. तर काय क्रिएट झालेला आहे फॉर्म्युला MnO3 आणि M3N. Okay, then we will see next question. That is question number 43. The formula of hydrogen phosphate of a metal M is a MHPO4. Give the formula of its chloride A, B bicarbonate, C sulfite. Let's see the answer. फॉर्म्युला काय दिलेला आहे आपल्याला, गिवन फॉर्म्युला इज MHPO4. ओके, MHPO4 या काय आहे, गिवन आहे. आता MHPO4 मध्ये बघा, मेटल जो आहे M, हा जो मेटल M आहे, ह्याचं व्हॅलन्सी +2. मेटल M ची व्हॅलन्सी +2 आहे. कशामुळे आहे तर पहा, मेटल M ची व्हॅलन्सी जी आहे, valency, metal M has valency काय आहे, +2 आहे. ओके, मेटल M ची व्हॅलन्सी काय आहे, +2 आहे. म्हणजे आपण M2 प्लस पण करू शकतो. आता +2 कशामुळे आहे व्हॅलन्सी, तर हा जो आहे हायड्रोजन फॉस्फेट HPO4, त्याच्यावरती काय मायनस कॅरीज अ चार्ज -2. हा जो आहे पहा HPO4 carries a charge. HPO4 हा काय कॅरी करत आहे चार्ज, तर -2. आणि ह्याला बॅलन्स करण्यासाठी
and making a compound neutral. तर मेटल वरती काय चार्ज आला? +2 आला. Got this one? Based on the valency. आता आपण मेटलची व्हॅलन्सी फाइंड आउट केलेली आहे. काय आहे? मेटलची व्हॅलन्सी +2 आहे. Based on the valency we combine M2 plus with the respective radicals. आपल्याला 4 radicals दिलेले आहेत. तर काय करायचं आपल्याला? Valency based on the valency we combine M2 plus with the respective radical. With the respective radicals. A काय दिलेलं आहे आपल्याला? क्लोराईड. तर पहा क्लोराईड आयन वरती काय? -1 चार्ज असतोय. क्लोराईड आयन जो आहे फॉर्म्युला काय आहे? Cl has a चार्ज काय आहे? -1. ओके. क्लोराईड आयन वरती चार्ज काय आहे? -1 आहे. 2 chloride ions are needed to balance the M2+. आता ह्याला बॅलन्स करण्यासाठी तो मेटल M2+ आहे तर 2 chloride आयन लागतील आणि काय होईल तेव्हा बॅलन्स होईल. तर रिझल्टिंग फॉर्म्युला काय क्रिएट होत आहे पहा. रिझल्टिंग फॉर्म्युला MCl2. त्याच्यावरती 1 आहे चार्ज, क्लोरीन वरती इथे गेला आणि M वरती 2 आहे झाला. ओके. Got this one. The next one is this cross method use करू. Bicarbonate. बायकार्बोनेटचा फॉर्म्युला काय आहे पहा. बायकार्बोनेट आयन. The bicarbonate ion HCO3 याच्यावरती चार्ज आहे 1. ओके. -1 has a charge -1. ओके. 2 बायकार्बोनेट आयन लागतात बॅलन्स करण्यासाठी M2+ चार्जला. ओके. रिझल्टिंग द फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय क्रिएट होते बघा. फॉर्म्युला आपल्याकडे मेटलचा M2+ आहे. ओके. तर दोन्हीला कंबाईन केल्यानंतर M बायकार्बोनेटचा HCO3 त्याच्यावरती जी 1 आहे तर जाईल M वरचा 2 इथे येईल. म्हणजेच M HCO3 twice. ओके. What this one? The next one is C. Sulfite. सल्फाइट मध्ये पहा. The sulfite ion कसा आहे पहा. SO3 त्याच्यावरती चार्ज काय आहे? 2- has a charge काय आहे? -2 आहे. ओके. मग फॉर्म्युला काय क्रिएट होतोय. सल्फाइट आयनला needed to balance M2+ आयन. काय करावं लागतंय? M2+ आयनला बॅलन्स करण्यासाठी सल्फाइट आयन वरती 2 चार्ज आहे आणि 2+ वरती M वरती पण 2 चार्ज आहे. तर फॉर्म्युला काय क्रिएट होते पहा. फॉर्म्युला इज MSO3. दोन्हीवरती पण चार्ज 2 आहे. लिहायची गरज नाही. MSO3 फॉर्म्युला क्रिएट झालेला आहे. ओके. गॉट दिस वन. देन we will move towards next question.
That is question number 44. Write the balanced chemical equation for the following. Potassium bromide on treatment with manganese dioxide and sulfuric acid gives manganese and potassium sulfate. तर यासाठी पहा. And second काय? In the preparation of phosphate fertilizers, calcium phosphate in phosphate rock is converted into phosphoric acid and calcium sulfate. And third one is sodium nitride is produced by reaction of oxides of nitrogen in which nitrogen shows valency 2 and 4 in the solution of sodium carbonate. एक एक पाहू आपण. First answer for first one is काय आहे बघा. Potassium bromide on treatment with manganese dioxide and sulfuric acid. Potassium bromide with manganese dioxide and sulfuric acid is पहा potassium bromide KBr with manganese dioxide and sulfuric acid H2SO4 which gives balanced chemical equation आहे which gives manganese sulfate MnSO4 and manganese sulfate and potassium sulfate K2SO4 potassium sulfate and bromine and water this is a balanced chemical equation. Okay, त्यानंतर पहा next one is potassium bromide and manganese dioxide and sulfuric acid. तर काय क्रिएट होत आहे manganese sulfate and potassium sulfate bromine and water. Next पहा in the preparation of phosphate fertilizers, calcium phosphate in phosphate rock is converted into phosphoric acid and calcium sulfate. For the balanced chemical equation, conversion of calcium phosphate into phosphate rock into phosphoric acid and calcium sulfate using sulfuric acid. Conversion of calcium phosphate in phosphate rock impure C3PO42 into
calcium phosphate into phosphoric acid into phosphoric acid acid and calcium sulfate and calcium sulfate using sulfuric acid using sulfuric acid. ओके, तर पहा काय using sulfuric acid is calcium phosphate. Okay, Ca3PO4 twice using sulfuric acid H2SO4 H2SO4 which gives H3PO4 and CaSO4. Okay, it's converted into phosphoric acid. Phosphoric acid create झालेला आहे H3PO4 and calcium calcium sulfate CaSO4. Got this one. The next one is third one is sodium nitrite is produced by the reaction of oxides of nitrogen in which nitrogen shows valency 2 and 4 in the solution of sodium carbonate. Equation for sodium nitrate production. कशासाठी equation for sodium nitrite production. Sodium nitrate कसं produce होते by absorbing nitrogen oxide with valency 2 and 4 in an alkaline solution. Sodium nitrate कसा produce होते पहा by absorbing nitrogen oxide with valency 2 and 4 in an alkaline solution. Typically sodium carbonate or sodium hydroxide, assuming a sodium carbonate solution, the balanced equation is आपण sodium carbonate solution मध्ये म्हणलं आहे typically sodium carbonate sodium carbonate काय आहे Na2CO3. ओके, बघा बॅलन्स्ड इक्वेशन काय आहे सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोडियम कार्बोनेट आणि आपल्याला काय आहे बघा नायट्रोजन ऑक्साईड विथ व्हॅलेन्सी 2 and 4 NO
आणि NO2. तर काय क्रिएट होते पहा, 2NaNO2 plus CO2 carbon dioxide. Got this one? Okay. Sodium nitrite production. And the next one is, next question. Question number 45 is, मध्ये A. Nitrogen and oxygen react to produce nitric oxide. What is the weight of oxygen required to convert 4.9 gram of nitrogen to nitric oxide? तर पहा, weight of oxygen required for the nitrogen reaction. ऑक्सिजनचं वेट किती लागते आपल्याला फाइंड आउट करायचंय नायट्रोजन रिएक्शन साठी. Write the balance equation. The reaction between nitrogen and oxygen to produce nitric oxide is, the reaction between nitrogen and oxygen to produce nitric oxide is nitrogen N2 plus oxygen O2, which gives NO, 2NO, nitric oxide. Balanced equation आहे. Calculate moles of nitrogen. Calculate moles of nitrogen The molar mass of nitrogen gas N2 is approximately 28 gram per mole. Molar mass काय आहे? The molar mass of nitrogen gas काय आहे? N2 चं molar mass काय आहे? Is approximately किती आहे molar mass? 28 gram per mole. Okay. The moles of nitrogen provided are calculate. Moles of आपल्याला क्वेश्चन मध्ये moles of nitrogen किती प्रोव्हाइड केलेला आहे पहा. 4.9 gram of nitrogen. Okay. Moles of nitrogen provided. Calculate. प्रोव्हाइड केलेला आहे तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर पहा 4.9 गिवन आहे नायट्रोजनचं मोल डिवायडेड बाय आपण गिवन 4.9 आहे आणि आपण फाइंड आउट केलेलं काय मोलार मास किती आहे 28 ग्राम आहे. ओके 28 ग्राम पर मोल आहे. तर किती येईल पहा विच इज इक्वल्स टू 0.175
मोल. डिटरमाइन मोल्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड. आता आपल्याला ऑक्सिजनचे मोल्स फाइंड आउट करायचे आहे. Required from the balanced equation, ratio between N2 and O2 is 1:1. आपलं इक्वेशन N2 आणि O2 मधला बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये पहा 1:1 आहे. Therefore 0.175 mole of oxygen is required. मोल्स ऑफ ऑक्सिजन किती लागतात पहा. तर आपण आता बॅलन्स्ड इक्वेशन काढलेले आहे. त्याच्यामध्ये फ्रॉम द बॅलन्स्ड इक्वेशन moles of oxygen required is stoichiometric ratio between N2 and O2. Ratio between N2 and O2 between N2 and O2 काय आहे तर 1:1 आहे. Therefore 0.175 mole. Therefore 0.175 mole of oxygen O2 is required. Got this one? Moles of oxygen required. Okay. The molar mass of oxygen is molar mass. आता पहा molar mass काय आहे ऑक्सिजनचं. The molar mass of oxygen required molar mass of oxygen gas O2 is काय आहे मोलार मास ऑक्सिजनचं तर 32 ग्राम पर मोल मोलार मास ऑक्सिजनचं. ओके. तर required mass of oxygen is mass is equals to आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे वेट फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर वेट साठी मोल्स इनटू मोलार मास. ओके. ऑक्सिजनचं मोल्स किती फाइंड आउट केलेले आहेत आपण मोल्स इनटू मोलार मास. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे क्वेश्चन मध्ये पहा. तर नायट्रोजन and oxygen react to produce nitric acid. What is the weight of oxygen required? Weight. Okay. Weight of oxygen find out करायचं. Weight of oxygen is
ऑफ ऑक्सिजन इज, वेट फाइंड आउट करायचं असेल तर पहा, weight which is equals to moles into molar mass. Moles into molar mass. मोल्स किती आहेत पहा, आताच फाइंड आउट केलेलं आहे. 0.175 मोल, 0.175 मोल इंटू मोलार मास किती फाइंड आउट केलेला आहे आत्ताच, 32 ग्रॅम पर मोल. ओके, तर आन्सर काय येईल पहा, 5.6 ग्राम. हे काय झालं, वेट ऑफ ऑक्सिजन इज 5.6 ग्राम. The weight of oxygen required is 5.6 gram. Got this one? मोलार मास फाइंड आउट केले पहिले ऑक्सिजनचं आणि मोल्स पण फाइंड आउट केलेले आहेत. मोल्स ऑफ ऑक्सिजन पण फाइंड आउट केले, मोलार मास फाइंड आउट केले आणि त्याच्यावरून वेट फाइंड आउट केले. Got this one? Then next question. मध्ये बी, 45 मध्ये बी, calculate amount of potassium chlorate required to give 120 gram of oxygen. What kind of chemical reaction takes place in above process? Okay, तर आन्सर पहा, potassium chlorate for oxygen production and reaction type. Okay, potassium chlorate for oxygen production आणि reaction type पाहायचं आपल्याला. Write the balanced chemical equation. Right, balanced chemical equation potassium chlorate. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेटचा फॉर्म्युला काय आहे, KClO3. KClO3 potassium chlorate decomposes when जेव्हा heated to produce potassium chloride that is KCl and oxygen gas. Okay. तर पहा, पोटॅशियम क्लोरेट टू KClO3 तर काय क्रिएट होत आहे, पोटॅशियम जेव्हा याला डिकंपोज केलं जाईल तेव्हा काय प्रोड्यूस होईल, KCl that is potassium chloride and oxygen. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, मोल्स ऑफ ऑक्सिजन कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट
moles of oxygen calculate moles of oxygen produced. The molar mass of oxygen gas is molar mass काय आहे oxygen गॅसचं? The molar mass of oxygen gas O2 is molar mass is 32.00 gram per mole. Okay, oxygenचं molar mass. Number of moles of oxygen to produce is number of moles of oxygen. The number of moles of oxygen to be produced is moles of oxygen mass divided by molar mass. Moles of O2 that is oxygen कसं find out केलं तर mass divided by molar mass. Mass divided by molar mass. मास काय आहे दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये 120 ग्राम ऑफ ऑक्सिजन 120 ग्राम ऑफ ऑक्सिजन डिवाइडेड बाय मोलार मास फाइंड आउट केलेला आहे आपण 32.00 ग्राम पर मोल which is equals to 3.75 मोल 3.75 मोल. Determine moles of potassium chlorate required. Moles of potassium chlorate required. Determine moles of potassium chlorate required. Using molar ratio from the balanced equation. Using molar ratio from the balanced equation. Two moles of KClO3 per 3 moles of O2. Moles of moles of 2 moles of KClO3 per 3 moles of O2. Moles of KClO3
KClO3, which is equals to 3.75 mole O2 into 2 mole of KClO3 divided by 2 mole of O2. 2 mole of O2. तर काय ते पहा 2.5 mole of KClO3 which is equals to 2.5 mole of KClO3. Calculate the weight of potassium chlorate. Of potassium chlorate. The molar mass of potassium chlorate is the molar mass of potassium chlorate that is KClO3 is calculated from atomic masses from atomic masses that is atomic mass. पोटॅशियमचं काय पहा 39.10 क्लोरीन 35.45 ऑक्सिजन 16. Molar mass of KClO3 molar mass of KClO3 which is equals to 39.10 plus 35.45 plus 3 into 16 which is equals to 122.55. Weight of potassium chlorate required is आता वेट पहा वेट कसं फाइंड आउट करतो तर मोलर मास फाइंड आउट केलेला आहे वेट फाइंड आउट करायचं आपल्याला वेट फॉर KClO3 potassium chlorate required weight for KClO3 which is equals to weight काय असेल moles into molar mass
मोल्स काय आहेत फाइंड आउट केलेले आहे आपण 2.5 मोल इंटू मोलार मास आता फाइंड आउट केलेला आहे KClO3 चं 122.55 ग्रॅम पर मोल. तर काय ते पहा 306.375 ग्राम. आपल्याला काय करायचंय आयडेंटिफाय करायचे रिएक्शन. The reaction is one in which single compound break down into two or more simpler substances due to heating. Therefore, this reaction is decomposition reaction. यामध्ये काय झालेलं आहे सिंगल कंपाऊंडचं डिकम्पोजिशन होऊन ब्रेकडाऊन होऊन टू ऑर मोर सिम्पलर सबस्टन्सेस क्रिएट झालेले आहेत. त्याच्यामुळे दिस रिएक्शन टाइप इज आहे decomposition reaction. Got this one? Decomposition reaction. Decomposition reaction मध्ये काय होतं सिंगल कंपाऊंड ब्रेक डाऊन इनटू टू ऑर मोर सिम्पलर सबस्टन्सेस ड्यू टू हीटिंग. तर यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. थँक यू.